त्यांच्याविषयी आम्ही कालपर्यंत काहीच बोललो नव्हतो, पण त्यांनी ज्यावेळेस पत्रकार परिषद घेऊन इथल्या मुलीला किंवा नातलगात किंवा नात्यात किंवा कुटुंबात जे काही वक्तव्य केले त्या वक्तव्याचा जबाब विचारण्यासाठी हे गावकरी नक्कीच जाणार आहेत. अरे दादा खिंडकरांना अटक होण्यापूर्वी तुमची वगैरे त्यांची काय बोलणं भेट झाली का काही? मी भेट घेतली होती ना, की लोकांसारखं करायचं नको, जे काही आरोप आहेत ते जे काही व्यवस्था आहे, पोलीस यंत्रणा आहे, परत न्याय व्यवस्था आहे, त्याच्यात तुम्हाला न्याय म्हणजे त्याच्यात जे काय आहे त्याची शहानिशा होऊन जाईल. पण इतरांसारखं फरार व्हायचं म्हणजे फरार नको व्हायचं किंवा पळापळी करायची नको किंवा एखाद्या गोष्टीला चर्चेला उधाण नको यायला, म्हणून मी सांगितलं आणि ते ठीक आहे म्हणले. सकाळी झालेली 3 वाजताची केस ते 10-11 वाजता स्वतःहून SP ऑफिसला हजर झाले आणि त्याच्या पुढची कारवाई चालू झाली. बरं, दादा खिंडकरांकडून जे हे काय मारहाण वगैरे झाली ह्याचं समर्थन तुम्ही करता का? म्हणजे काय वाटतं तुम्हाला याच्याबाबत? अजिबात करत नाहीत, परंतु दादा खिंडकरची जी बायको आहे, पत्नी आहे, ती माझी मेहुणी आहे, तिला या ओमकार सातपुतेने शिव्या दिलेल्या आहेत, चुकीचं बोललेलं आहे. मी काल विचारलं तर त्या कारणास्तव हे झालेलं भांडण होतं असं मला प्रथमदर्शी कळतंय, परंतु आता ह्याच्यात सगळे इन्व्हेस्टिगेशन झाल्यानंतर त्या गोष्टी अजून समोर येतील. धन्यवाद. एकंदरीतच धनंजय देशमुखांनी असं सांगितलं की दादा खिंडकराच्या बाबतीमध्ये चौकशी झाल्यानंतर सगळ्या गोष्टी समोर येणार आहेत. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.